नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते. त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गाईला खूप महत्त्व दिले जाते. आणि म्हणूनच आज आपण घरात गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाई वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे यालाही फार महत्त्व सांगितलेलं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते. पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात. आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला पुण्य व फळ मिळते. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत, ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणूनही ओळखले जाते, ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली दैवी गाय आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वस्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानलं जातं. असं मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवाय असे म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव वातावरण निर्माण करू शकतो. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व ही आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते. असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे गाई आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसवून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय होती. गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते. आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य व आशीर्वाद मिळतो असं सुद्धा म्हणतात. जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की आणा. चला तर मग आता जाणून घेऊया घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची, की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जर कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ना, ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर ती कधी आली असेल तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनू गायीचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते.
आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली. तर वास्तु नियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोण हे आदर्श ठिकाण आहे. ईशान्य कोण हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीच्या मूर्ती ठेवताना सुद्धा हेच वास्तुनियम लागू होतात. आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते, वास्तुशास्त्र दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो? तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आणि तांब्याचीच किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो. आणि मूर्ती नसेलच ना तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरच सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटोसुद्धा लावू शकतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडावर जी बनवलेली गाय वासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीची बनवलेली सुद्धा गाय वासरूची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात, तर त्यासुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो. कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता, लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत आणि म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची? तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूची मूर्तीची पूजासुद्धा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी गाई वासरूची सुद्धा सेवा करू शकतो, तसेच पूजा करू शकतो. यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धी नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. आणि मित्रांनो, तुमच्यासुद्धा घरात जर का कामधेनू म्हणजेच गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती देवघरात किंवा योग्य दिशेला ठेवा. तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील. कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असेही मानलं जातं. कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी सेवा असल्याचं म्हटलं जातं. व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये सुद्धा होणारे नुकसान या उपासनेने दूर होते. कोणतीही कर्ज सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या सुद्धा यामुळे दूर होऊ शकतात. कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. गाय आणि वासरूची मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. असे मानले जाते की हे अधिक संतुलित आणि सुसंवादी राहण्याच्या जागेत योगदान देऊ शकते. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. गायीला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे आणि तिची उपस्थिती आध्यात्मिक सुसंवादाशी संबंधित आहे. प्रार्थनेच्या खोलीत किंवा पवित्र जागेत गाय आणि वासरूची मूर्ती ठेवल्याने आध्यात्मिक वातावरण वाढते आणि ध्यान आणि उपासनेला सुलभ होते असे मानले जाते. जर तुमच्या घरात गाय वासरूची मूर्ती नसेल तर जरूर आणा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.